नमस्कार, आईच्या किचन मध्ये स्वागत। आज दाखवत आहे मेथी पुरी। साहित्य सांगते, पाव वाटी मेथी नुसती पानं घेतलीये, धुवून चिरून घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर, ही ऐच्छिक आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि हे 3 चमचे बेसन घेतलेलं आहे। जेवढं लागेल तेवढंच घालणार आहे। आणि हे सगळे मसाले पाव चमचे घेतले। धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट, जर तिखट नको असेल तर हिरवी मिरची, लसूण, आलं असं ठेचून पण तुम्ही मीठ घालून टाकू शकता। हिंग आणि मीठ एवढं आता पुरी करता साहित्य लागणार आहे। तेल गरम करून घेते, थोडंसं मोहन पुरीत घालण्याकरता। गव्हाचं पीठ, बेसन, मेथी, कोथिंबीर आणि हे सगळे मसाले, हळद, तिखट, धना जिरा पावडर, हिंग, मीठ, मगाशी साखर सांगायची विसरलीये, चिमटीभर साखर घालतीये। मी थोडं छान असं मिक्स करून घ्यायचंय। मी याच्यात तेलाचं मोहन केलेलं आहे गरम, ते घालतीये। नेहमी पुऱ्यांची कणिक भिजवतो तशीच घट्ट भिजवायची आहे। थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवून घेते। कणिक छान मळून झालेली आहे। आता तिला 10 मिनिटं झाकून ठेवते। 10 मिनिटांनी आपण पुऱ्या करूया। आता आपण पुरी लाटून घेऊया। पीठ छान झालेलं आहे, 10-15 मिनिटं भिजवू। छान पुरी झाली आहे। आता दुसरी पण मी करून घेते लाटून। दोन पुऱ्या लाटून घेतल्या आहेत, आता तळून घेते मी। तेल छान तापलेलं आहे, आता मी पुरी सोडतेय तेलात। छान पुरी झाली एकदम, बघू शकता तुम्ही। अजून मी 2-3 करून घेते। किती छान पुऱ्या होत आहेत, रंग पण खूप सुंदर आलेला आहे बेसनमुळे। मेथीची पुरी तयार आहे लोणच्या सोबत। आस्वाद घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा।